बर्थडे बघू शकता तिला सांगू रे. आता माझं म्हणणं काय माहिती का, काय म्हणणं तो कुत्रा काय मी कुठं म्हणले कुठं बैठ म्हणलं बैठ. से ऍक्टिंग गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आता वाजले रात्रीचे 12 आणि आजची डेट आहे 9 जून 2024 आणि आज खूप जास्त मोठं सरप्राईज भेटलंय मला. मी मस्त झोपलेलो होतो आणि ॲक्च्युली आज माझा बर्थडे आज बर्थडे तरी मस्त झोपलेलो होतो आणि रात्री 12 वाजले अचानक सगळे माझ्या समोर आले. ते माझ्या समोर कसे आले मी क्लिप टाकतो पुढं, पवन शूट केलेली आहे तर ती क्लिप दाखवतो मी, पण मी थोडीच दाखवून कारण मी झोपलेलो तसं होतो. त्यामुळे हे सगळे आलेले तिथे. हे मम्मी पण इथं, मम्मीला पण उठवलं यांनी. हा हे गणूचा प्लॅन आहे सगळ्यात. यांनी घाण केली सगळी. हा केक बी आणला, घाण नाही केली, चांगलं केलं पण झोपमोड केली. तो न्याय करणार पडेगा. बर ठीक आहे ना. आणि हे होतं माझ्या सोबत होता डेबऱ्या आज दिवसभर, तरी सांगितलं नाही मला. आणि पवनला मी कॉल केला रात्री 10 वाजता. त्यांनी सकाळी मला फोन आला, मला म्हणे मी येतोय म्हणे उद्या, सॉरी आज संध्याकाळी. उद्या जायचं त्याला पुण्याला, तर म्हणजे आज जायचं पुण्याला. तर मी त्याला 10 वाजता फोन केला, मला म्हणतो नाही म्हणजे माझं जमलं नाही असं तसं. डायरेक्ट टपकला आहे ना. आता जमलं तुझं? आता जमलं. अचानक गाडी लागली ना आलो. बर गाडी क्रमांक 15 गाडी क्रमांक 15 त्याला भेटली तर आला. 25 रुपये तिकीट आहे इथे यायला. तर आता करू एकदा सेलिब्रेशन आणि भेटूया सेलिब्रेशन नंतर. लाईट लाव, लाईट. हॅपी बर्थडे झाली. हॅपी बर्थडे टू यू. तर या ठिकाणी आता मस्त आम्ही केक कापणार आहे आणि त्याआधी आमचे मित्र वैभव बोराडे भाऊ झाले आमचे 21चे. तर घरच्यांनी पुढच्या वर्षी त्याचं मनावर घ्यायला पाहिजे. आणि आपण किती झालं मला? झालं आम्ही तुमच्या पुढे 1-2 वर्ष नाही, आमच्याशी मोठे पण दिसायला लहान आहे त्याच्यामुळे आमचं दत्तक. सर कापा केक. नाही चुकलं बोकड्याचं गाणं नाही चुकलं. हॅपी बर्थडे टू. हॅपी बर्थडे द्वारे कोणी म्हणत काका झोपेली तिकडे. त्याच्यामुळे त्याच्यात काय होतं आता बर्थडे सेलिब्रेशन वगैरे निघलो कुणी पण मी तेच विचारतो तुला. फुटलं ते आवाजचं वाटतं ते आज नाही जातो मला मोठा पडती डायरेक्ट करून टाकला. अरे तू घे ना, दे ना, तुम्ही शूट करायला कलर मध्ये डिफरन्स तू दे ना तू. तर आता मस्त पैकी एक दाखवा दे. मस्त पैकी आम्ही केक कट केलेला आहे आणि आता विषय राहतो तो म्हणजे त्याच्यानंतर तर लहान मुलांना बिस्किट पुढे देतात.
पण आता भाऊ मोठे 21 वर्षात झाले म्हणल्यावर काहीतरी चांगलं गिफ्ट द्यायला पाहिजे आणि ते दीपकने मी आणलेले तर आम्ही देऊ त्याला हात करा मस्त असे पुढे हात करा बघू शकता तुम्ही नका लावून घे मस्त नकाला लाव थोडं थांबलं तर वैभव हे चांगलं गिफ्ट असं सांभाळून ठेव हेच गिफ्ट मी माझ्या बायकोला देईल लागल्यात माझ्या त्यामुळे मला सांभाळून ठेव. तर कसं वाटलं वैभव आमचं गिफ्ट तुला? खूप छान वाटलं आणि मला खूप भारी वाटलं हे गिफ्ट बघून. असं गिफ्ट कधीच कोणी मला दिलं नसेल पण मला पवानी नाही म्हणजे हे गिफ्ट आम्ही असं कोण आणलं तर आता मोठं गिफ्ट आणलं की लगेच बर्थडे वाल्याला कळतं मला काहीतरी गिफ्ट आलं पण हे काय लगेच असं झालं की असं देतं बर्थडे लागणार देईल. चालतं याला तर तर मग त्याच्यात ठेवून दे बरं का आठवण पाहुणीची आठवण हा उद्या चालला पवानी मला इथं देवा सो गाईज आता झालं आमचा बर्थडे सेलिब्रेशन करून आणि अजून एक उद्या आमच्यासाठी गुड न्यूज कारण की उद्या आमचं गाण्याचं उद्या म्हणजे आजच ना आजच सकाळी 10 वाजताच ना बरोबर ते उठलं पाहिजे राम नाही त्याला उठत हा सकाळी 10 वाजता जे आपण गाणं केलं होतं जे तुम्ही सगळे ब्लॉग बघितले लोकेशनचे वगैरे सगळे तर तेच गाण्याचं पोस्टर लॉन्च करणार आहे आपण. कारण की भाऊचा बर्थडे उद्या आणि पोस्टर बी उद्या गाणं कोणाचं आहे पाहू सर म्हणून उद्या सगळं उद्याच होणार आहे. पण मग या ठिकाणी मस्त बर्थडे झालाय पण आईला पाहा किती काम लागले बडबड करताय आता भेटू आपण उद्या सकाळी. सो गाईज आमचा प्लॅन होता आता म्हणजे माझा प्लॅन होता झोपायचा पण अचानक सागरचा फोन आला आणि सागर आता टी पॉईंटला तर आता मला ते प्रॅक्टिसचे गेट आणि आता आम्ही निघालोय सागरकडं आणि आता काहीतरी प्लॅन होणार नाही अचानक आता हे अवघड झालं आधी समजतं आणि आता निघालोय नाही स्ट्रिंगसाठी कुठे विकू शकतो भाई आता हे मला कसं विकटू शकतो स्ट्रिंगसाठी याचा काही अंदाज नाहीये स्ट्रिंगसाठी हे मला कुठे घेऊन जायला तयार आहे आता सध्या मग तरी धरलं मी चालतं भैया एकदम धरेल मी एकदम धरलेलं पण आवडत तर आता चाललंय आम्ही पॉईंटला म्हणजे सागरला भेटायला आता जस्ट कंपनीत आला त्याला पवननी फोन आला कुठे म्हणून तर तो बोलला टी पॉईंटला तो लगेच बोलला या म्हणून आता चाललंय तिकडं आणि हे पण येत आहे पाठीमागून हे मागची गाडी आहे तिची तर जाऊया सागरकडे भेटूया सागरकडे. सो गाईज आता आला आम्ही सागरकडे सागर थांबलो होता आमच्यासाठी आणि सागर जस्ट आता ड्युटीवर आला तुम्हाला सांगितलंच मी तर सागर थांबला होता आमच्यासाठी गिफ्ट आणि सागरने माझ्यासाठी एकदम भारी गिफ्ट आणले टेस्टर वैभवसाठी मी बर्थडे गिफ्ट आणले रात्री 12 वाजता 1 वाजता सॉरी 1 वाजलेले 1 वाजता एक टेस्टर आणि 1 वाजलेले 1 वाजता एक टेस्टर आणलेले बाबा हॅपी बर्थडे थँक्यू अशी मित्र सगळ्यांना भेटाव जसं की यांचं गिफ्ट बघितलं हे सागरचं गिफ्ट बघितलं खरं यार डायरेक्ट मन भरून आलं आणि बाबा हे गिफ्ट लाईफ मध्ये तुला लय इम्पॉर्टंट काम आहे मला फोटो थोडा काम आहे तर आता जाऊया कुठेतरी स्टिंग बिंग प्यायला तर भेटा स्टिंग प्यायल्यावर रुमाल दीपे गाडी अरे रुमाल हा ये घे ना बस तिला मांडे घालून तांडर तू ना बोललो तिला सांगू रे आता माझं म्हणणं काय माहिती का काय म्हणणं तो तिकडं मुताला नेलो तो वापस आणलं मला आता एवढं प्रेमानं आम्ही सगळे म्हणतोय की बाबा उद्या आपण गोगा बाबा टेकडीला जाऊ तुला आरामात देतो एवढं विनंती करून बी ऐकेल नाही बैस रे बाबा ते बुताड घालून जा नाही का नाही मग तू राहिला का खाली बस खाली मांडे घालून पाहिजे सकाळी जायचं म्हणजे तू कोण आहे अरे गाडी चालली पुण्याला गाडी चालली पुण्याला कोणती रे संगीता जातो का पुढं बसता पडा मग तू कोण आहे आज सोडतो का मग सोडतो का कोणी बोलवलं एवढं नाटक आज सोडतो एवढेच अरे झुले आज सोडणं मग बस काय बस म्हणजे
कुत्रा काय मी उठ म्हणले कुठं बैठ म्हणलं का टॉमी काय मी टॉमी हो तुम्ही फक्त कमेंट करून सांगा कोणत्या हिशोबाने मला कुत्रा वाटतं वाढण्याच्या हिशोबाने काय ना तिकडं गाडी आली का वाटला रुमाल वाटला नवीन रुमाल नवीन दे लागला तर पण शर्टला कंपनीच नाव लिहिले काय करताय रात्री काय नाही येणार पुऱ्या धरल्या ना हे भाकरी टोपल्या टाकल पण चालत आता एक तू घे मी एक वाजली माझा गाडीवर माझा तुम्ही काय बोलवले बस उतर खाली चल चलो लेट्स गो. सो गाइस आता वाजले सकाळचे 5:30 आणि ॲक्च्युली आम्ही उठलो होतो 5 वाजता. रात्रभर झोप नाही आमची झालेली नाही आहे कारण की रात्री पण आम्ही लेट आलो होतो घरी आणि आता वाजले 5 वाजता आम्ही चाललो आहे. म्हणजे आम्ही तर चाललो आहे गोगाबाबा टेकडीला, हा चालला आहे पुण्याला कारण की याला जायचं आहे पुण्याला याच्या भावाकडे आणि आम्ही चाललो आहे दीपक, सागर, सुयश आम्ही चाललो आहे गोगाबाबा टेकडीला. तर लेट्स गो. आपली गाडी पण रेडी तर जाऊया आता. इकडे इकडे पुढे दे. या ठिकाणी सागराचा मित्र गेला. चल लेट्स सी. चल हम जाने वाले गोगाबाबा टेकडी. लेट्स गो. लेट्स सी. सो गाईज आता या ठिकाणी आलो आम्ही गोगाबाबा टेकडीला आणि आता आम्ही ते सगळे भेटलो. सागर कुठे? सागर तर आंघोळ करून आला डायरेक्ट. लोक घरी गेल्यावर आंघोळ करते पहिले आंघोळ करायला वाटतं का? कमेंट करून कमेंट करून वाटतंय म्हणजे वाटतंय का? वाटतंय शिकते सर पण ट्रॅकिंगला किती तेव्हा सर आपण एक शॉट घेऊन टाकू चालू ना. तर आता चाललो आम्ही वरती आणि ॲक्च्युली आज पण आम्ही ड्रोन घेऊन आलोय. आमच्या आहेत ना आता ड्रोनचा किडा वगैरे करायला लागला आहे. आता का आम्ही कुठे पक्का आम्ही कुठे बी ड्रॉइंग घेऊन चाललो आता. तर एकदा जाऊया एकदा वरती आणि काही नाही जाऊया फक्त. लेट्स गो. पाठीवर वज झालं पण. तर या ठिकाणी आता आम्ही चाललोय वरती निघालोय आणि सागरचं दुःख आहे का एकदा. सागर काय आलं? घराच्या पायऱ्या चालते डायरेक्ट गोगाबाबा पायदू करू आताचे होतं आम्ही इथून एवढं आलो फक्त त्याचे पाय दुखायला लागले. हा म्हणतो की घरच्या पायऱ्या कधी चढलो नाही डायरेक्ट चालून थांबा म्हणजे थोड्या वेळ मला बसणे म्हणजे. आणि मेन गोष्ट विषय असा झाल्याचा हा चप्पल घालून आला. कोण नाही चप्पा घालले तो कळत नाही का? अरे लावले दोन रक्त वाटला आता घरी गेलं बरोबर थांब. चप्पल घाले त्यांनी विचार करा त्याचा. असं लावतो शुभे लावले ना कसं वाजवलं काय पोरा काय करू लावले म्हणे. तर चला आता एकदा जवळ वरती काही झालं मध्ये इंटरेस्टिंग तर वापस सांगतो मला. तर लेट्स गो. सो काय त्या ठिकाणी आता आम्ही वापस एक ब्रेक घेतलाय. सागर तुला काय होतंय? कसं होते?
असं गोल घुमल्यासारखं होतंय. आणि सुयश तुला कसं होतंय? तुला? मी ओके बा. आम्ही ओके दोघं. गॅरंटी आमच्या दोघांचीच नव्हती. आम्ही दोघं ओके. हे दोघं डुस. सुयशला फोकस करा. सुयश कॅमेरामॅन फोकस करा. अरे फुकलं का रे एवढा घाम सागर. पहिलेच प्लॅनिंग करून येईल. आपल्याला माहिती काय होत. अरे ती वेगळी आहे. सुयश काय आलं? सुयश पाणी बॉटल आणली का? मग काय आणलं ती बॅगेत? ड्रोन 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 दाखव ती बॅग. ड्रोन घरी पाठव. आपण पाण्याची बॉटल लटकून आणलेला आहे. काय करायचं? ड्रोनला काय करायचं? पाणी त्याला आणलं ड्रोन सोडीतून घरी कॉल कर जयेशला आणि त्याला एक पाणी बॉटल लटकव खाल. ती घरी पाणी भेटलं वरती चला वरती. चल 5 मिनिटं. या ठिकाणी नाही, या ठिकाणी आम्ही तिघ आलोय. सुयशची ऍक्टिंग. सुयशची ऍक्टिंग डायरेक्ट सुयश आमच्या सगळ्यांच्या पुढं होता. आता डायरेक्ट सुयश सगळ्यात मागं मागं म्हणजे दिसत तो. थांबा 1 मिनिट. तो बोला का तुम्ही कमेंट तो अरे वा. ती जर लवकर नसलं ना आपल्याला ड्रोन सोडणं पडत असतं पाहायला. आणि प्लॅन तसा होता रे का सकाळपर्यंत म्हणजे आपण जाऊ म्हणे बघा बाबाला. आणि आता भाऊ सगळ्यात मागं आहे. जाणतो लेट्स सी बघू काय होतं काय नाही. तर इथं काही बरं ड्रोनच आहे. तर आपला तर विषय वेगळाच आहे. आपण बी उडू. आपण जरा वेगळं करू काहीतरी. वाटन ती सो गाईज या ठिकाणी आमचा सुयश पण आलाय. सुयश बघ कसं वाटतं तुला येऊन? कसं वाटतं म्हणजे गाव? तर या ठिकाणी तर आम्ही आलोय वरती आणि सागर पण आहे. सागर तुला कसं वाटलं? एकदम मस्त वाटलं आता वरती आल्यावर. इथं मस्त हवा चालू आहे. आता आपण मस्त की ड्रोन उडूया आणि व्ह्यू एन्जॉय करूया. सो गाईज आता या ठिकाणी मी झाली आहे गोकाबाबाहून घरी जाण्याची. आता आम्ही सगळे ड्रोन फुटेज तुम्ही बघितलं असेल. एकदम भारी आले होते. वातावरण खूप भारी आले. वरती ढगाळ बघू शकता एकदम भारी आले. तर या ठिकाणी आता आम्ही जाणार आहे घरी. आणि घरी गेल्यावर पुढचं प्लॅन बघू काय काय नाही. आज तर काहीच आयडिया नाही काय होणार आहे काय नाही. ओके तर लेट्स गो. आणि तुमचं कसं होतं एक्सपिरियन्स? मजा आला. खूप मजा आला. मजा आला. मजा लय मजा तुला आला का? मजा विषय हा डायरेक्ट. विषय हार्ड. फक्त पाणीची कमी आहे भाऊ. बाकी येस चला भाऊच्या जाऊया घरात घरी. पाणीची कमी. बाय बाय. सो गाईज आता वाजले दुपारचे 4 आणि आता पण एक नवीन सरप्राईज आहे माझ्यासाठी. काय माहिती आता पण काही 65,000 केला यांनी ते मार खाणार आहे. ॲक्च्युली यांनी मला कॅनॉटला बोलवलं आहे. सुयशनी दीपकने काहीतरी विषय म्हणजे दीपक ऑलरेडी तिथे आहे. सुयश येतोय मला घ्यायला. म्हणजे सुयश म्हणजे आपण सोबत जाऊ. त्यांनी फक्त लोकांनी कॅनॉटला कुठं ते नाही माहिती. तर तिथे आता मला सुयश घेऊन जाणार आहे. आणि बघूया आता तिथं काय होतं काय नाही. आणि जाऊया तिथे बघू आता काय विषय काय नाही. आणि आता आम्ही झालो मस्त की रेडी. मी जस्ट आंघोळ केली आणि आता बसलो आहे त्याची वाट बघत. येतोय तो आला की लगेच निघूया. सो गाईज आता आलेलो आहे मी ह्या ठिकाणी. इथं कॅफेमध्ये केले बुक हे. आणि सुयशातून आला नाही आणि मी निघून आलो. थोडा प्लॅनमध्ये चेंज झाला आमच्या की मी पुढे निघून आलो कारण की खूप जास्त वारा वगैरे चालू झाला तर पावसाचं वातावरण झालं होतं. आणि माझ्या घरून तर मला सोडत नव्हते. कसं मी डायरेक्ट स्कीम देऊन पळून आलो. खरं मला सोडत नव्हती घरची. आणि पळत आलो आणि सुयश येतोय आता थोड्याच वेळात. आला की करू आपण. आणि आतमध्ये काहीतरी चालू आहे यांचं प्रिपरेशन. जाऊ देत नाही मला तिकडं. तरी बघू काय सांग. कुछ तो है तुम देखो आगे देखो. बरं तर भेटूया नंतर. सो गाईज आता आलोय आम्ही या ठिकाणी. मला आतमध्ये घेऊन आले ते आणि मी असं इथे डेकोरेशन केले. तर माझ्या पाठीमागं ते हॅपी बर्थडे वगैरे लावलंय. परत बलून सगळं डेकोरेशन केले. आणि इथे सुयश पण आलाय.
लेट नाही रे कुठे Late. 4:30 म्हणलं बरोबर 4:30 आलाय यश आणि या ठिकाणी दीपक पण आहे आणि आता करूया केक कट आणि इथं केक आहे हा आणि माझ्या पाठीला पण असं डेकोरेशन आहे तर बघूया आता आम्ही डेकोरेशन दाखवतो. सो या ठिकाणी आता केक कट करायची वेळ झाली आमचं फोटोशूट वगैरे झाला आहे आता जस्ट आणि आता करूया केक कट आणि बघा मग पुढं अजून काय प्लॅनिंग काय माहिती आज आता घरी पण जायचं आहे लवकर सो लेट्स गो. सो काय आता मम्मी काहीतरी म्हणणार आहे मम्मी काही नाही म्हणणार आहे एकदम म्हण आता केक कट करायचंय. हा तर आता आलोय आम्ही घरी ऍक्च्युली मी तिथून आलो तर डायरेक्टली घरी आणि घरी आल्यानंतर आम्ही बसलो जेवण बिवण केलं. ही आता पुरी मंडळी आली आमची मेन प्रोड्युसर आमचे आणि हे आर्ट डायरेक्टर आणि सगळ्यात म्हणजे आज मला डायरेक्ट चड्ड्यावर भेटला मला दिवसानंतर माझा मित्र आला मला भेटायला आज आणि चड्डीयार आणि दुसरी गोष्ट आणि हा मेन म्हणजे ते जरा बड्डे बिड्डे जात तिकडे मी मेन सांगतो आपला डायरेक्ट शुक्रवारी परत आपलं एक सॉंग येते तिचं पोस्टर पण आलंय पोस्टर तुम्ही बघितलं असणार आहे आणि दुसरी गोष्ट जे आपण जे बीटीएसचे वगैरे हे केलं सॉरी लोकेशनचे वगैरे जे ब्लॉग बनवले होते त्याच सॉंगचं हे पोस्टर आहे आणि त्याच ब्लॉगचं हे गाणं आहे त्याच्यामुळं हे गाणं नक्की बघा आणि हे गाणं आपल्या येत्या शुक्रवारी येणार आहे सो त्यामुळे लवकर बघा शुक्रवारी काय येते लाईक शेअर 14 जूनला गाणं येणार आपलं तर लवकर लवकर बघा. 14 तारीख शिवरात्री. आणि आता करूया केक कट भेटूया केक कट झाल्यानंतर. हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर हॅपी बर्थडे टू यू. काळा पाहुण्या पू ते काय म्हणते बाय काय सो हे गाईज आजचा आहे डे 2 आणि ॲक्च्युली काल रात्री आम्हाला खूप जास्त लेट झालं होतं आणि सगळेजण आलेले होते ना तर खूप जास्त आम्ही धिंगाणा घालत राहिलो होतो म्हणजे आम्ही केक वगैरे कट केला त्यानंतर आमच्या गप्पा ज्या चालू झाल्या तर त्यात आम्ही सगळं विसरून गेलो की आपण ब्लॉग करतोय वगैरे सगळं त्यामुळं रात्री मी ब्लॉग एंड करायचं विसरलो होतो आणि मी आता एडिटिंगला बसलो होतो सो म्हणजे मी ब्लॉग एडिट करतो त्या टायमिंगला मला आठवलं की यार आपण तर ब्लॉग एंड केलाच नाही तर त्यामुळं मी आता ब्लॉग एंड करतोय. तर तुम्हाला कसा वाटला ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला पटकन जाऊन सगळ्यांनी सबस्क्राईब करा. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की आपलं येत्या म्हणजे जे शुक्रवारी आपलं एक सॉंग येतं आहे ते सॉंग पण नक्की बघा सगळ्यांनी. ते गाणं येते समजा आपलं एक 14 जूनला आपलं गाणं रिलीज होणार आहे सो लवकर बघा आणि मे बी उद्या किंवा परवा पोस्टर पण येणार आहे सो लवकर बघा आणि गाण्याला पण खूप सारे प्रेम द्या आपल्या ब्लॉगला पण प्रेम द्या आणि आपल्या चॅनलला पण खूप प्रेम द्या म्हणजेच आपल्या चॅनलला सगळ्यांनी म्हणजे जेवढे पण आपले व्ह्युअर्स आहेत तेवढे सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.